हप्ता नेमका कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहेत। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। गेले काही दिवस झाला नेमका नमोचा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता नमोचा हप्ता मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचाच हप्ता नव्हे तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम, नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे देखील पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। जर तुमच्या खात्यावरती मागील 10 ते 15 दिवसांमध्ये कोणत्याच योजनांचे पैसे जमा झाले नसेल आणि तुम्ही देखील अशी प्रतीक्षा करत असाल की आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, त्यानंतर पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, नुकसान भरपाईची रक्कम कधी जमा होणार आणि रब्बी अनुदानाचे देखील पैसे कधी जमा होणार अशी प्रतीक्षा जर तुम्ही करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। नुकताच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा आगामी म्हणजेच की 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजून किती मिनिटाला जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला आता बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी पीक विम्याची रक्कम देखील तुमच्या खात्यावरती कधी किती वाजता जमा होणार, त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम देखील तुमच्या खात्यावरती कधी किती वाजता जमा होणार आणि त्याचबरोबर रब्बी अनुदानाचे देखील पैसे तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। फक्त एक नव्हे तर आता 3 ते 4 योजनांचे पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यावरती आता जमा होणार असल्यामुळे आता तुम्हाला या ठिकाणी चांगलाच दिलासा देखील मिळू शकतो। आता सविस्तर अपडेट आपण बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। जर अशा काही दिवसांमध्ये म्हणजेच की साधारणतः मागील 10 ते 15 दिवसांमध्ये जर तुमच्या खात्यावरती कोणत्याच योजनांचे पैसे जमा झाले नसतील आणि तुम्ही देखील अशी प्रतीक्षा करत असाल की आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, पीक विमा कधी जमा होणार, नुकसान भरपाई कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक बघत चला। आता आपण प्रत्येक महत्त्वाची अपडेट बघणार आहोत आणि सुरुवातीला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण सुरुवातीला बघूयात। त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम कधी जमा होणार, त्यानंतर पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार आणि त्यानंतर रब्बी अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार हे देखील आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता सुरुवातीला या ठिकाणी बघू शकता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आता नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची बातमी आहे, नमो शेतकरी योजना 2000 रुपयांचा हप्ता मिळणार अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही एक वरदान ठरली आहे। केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेला पूरक म्हणून राज्य शासनाने ही योजना आणली, ज्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी अतिरिक्त 6000 रुपयांचा आर्थिक हातभार मिळतो। सध्या या योजनेच्या आगामी हप्त्याबाबत सरकारच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून नमो शेतकरी योजनेचा आगामी म्हणजेच की 8वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार अशी उत्सुकता देखील आपल्याला शेतकऱ्यांमध्ये सध्या बघायला मिळत आहे। तसेच आता केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला असून आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। नोव्हेंबर महिन्याच्या 19 तारखेला केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केला आणि या पार्श्वभूमीवरती आता राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता प्रत्येक शेतकऱ्याला पडला आहे। दोन योजनांचे पैसे एकत्र मिळाल्यास शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी चांगला
आर्थिक आधार मिळू शकतो। मात्र प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलं तर फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21 हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी जमा झाले आहेत। शेतकऱ्यांना देखील अशा म्हणजेच की या ठिकाणी असं वाटत होतं की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यावरती एकत्र जमा करण्यामध्ये येईल। मात्र फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला आणि अद्याप देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला नसल्यामुळे नेमका आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न आता प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी पडला आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये आता नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका होत आहेत। या निवडणुकांमुळे राज्यभरामध्ये आचारसंहिता लागू करण्यामध्ये आली आहे। आचारसंहितेचा कालावधी या ठिकाणी म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर आता राज्यामध्ये आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहिता कालावधीमध्ये सरकारला मोठ्या आर्थिक योजनांची घोषणा करता येत नाही किंवा निधी वितरणाचे निर्णय सध्या सरकारला घेता येत नाहीत आणि हा नियम या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी आवश्यक असला तरी सध्या या ठिकाणी शेतकऱ्यांना आता हप्ता म्हणजेच की हप्त्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी साधारणतः 1800 कोटी रुपयांचा निधी हा सरकारला मंजूर करावा लागणार आहे। आता राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला तर त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे आणि राज्यातील या ठिकाणी 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा देखील 8वा हप्ता हा राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येईल आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वाटप करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1800 कोटी रुपये जमा झाले आणि त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यापोटी देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1800 कोटी रुपयांचा निधी आता जमा करण्यामध्ये येणार आहे। आता नेमक्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता कधी जमा होणार ते आपण बघूयात। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर अद्याप देखील सरकारच्या माध्यमातून तारखेची घोषणा करण्यामध्ये आली नसली तरी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच या ठिकाणी जमा होणार आहे। या ठिकाणी बघू शकता आता कोणत्याही सरकारी योजनेचा निधी वितरित करण्यापूर्वी शासकीय निर्णय म्हणजेच की जार निघणे अनिवार्य असते। हा जार म्हणजे सरकारी आदेश असतो ज्यामध्ये किती रक्कम कोणत्या लाभार्थ्यांना आणि कशा पद्धतीने वितरित करायची याचे स्पष्ट निर्देश असतात। राज्यपालांच्या मंजुरीनंतर लगेचच हा जार काढला जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष या ठिकाणी हप्ता वितरणाला सुरुवात करण्यामध्ये येईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। आता बघा सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यानंतर साधारणतः 9 डिसेंबर नंतर कधीही शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। सध्या जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे तारखेची घोषणा करण्यामध्ये आली नसली तरी साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये 9 तारखेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे आणि त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना केवायसी करण्याची देखील सांगण्यामध्ये आली आहे। ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांनी तात्काळ केवायसी करा। ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी खूप या ठिकाणी उपयुक्त ठरली आहे। केंद्राच्या 6000 रुपयांसोबत राज्य सरकारच्या माध्यमातून 6000 रुपये शेतकऱ्यांना देण्यामध्ये येत आहेत म्हणजेच की वर्षाकाठी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन्ही योजनांचे एकूण 12000 रुपये जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा या ठिकाणी दिलासा मिळत आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी सतर्कतेचा देखील इशारा हा देण्यामध्ये आला आहे। या ठिकाणी बघू शकता सध्या समाज माध्यमांवरती या योजनेबाबत अनेक अफवा पसरत आहेत। काही ठिकाणी चुकीच्या तारखा सांगितल्या जात आहेत तर काही ठिकाणी अनधिकृत लिंक्स या ठिकाणी फिरवल्या जात आहेत। शेतकऱ्यांनी केवळ सरकारी संकेतस्थळावरती या ठिकाणी माहिती बघावी आणि त्याच माहितीवरती विश्वास ठेवावा असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। त्याचबरोबर कोणत्याही अनोळखी लिंकवरती या ठिकाणी क्लिक करू नका असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। जर या ठिकाणी फ्रॉड लिंकवरती क्लिक झालं तर तुमची फसवणूक देखील त्या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी सतर्कतेचा देखील इशारा देण्यामध्ये आला आहे। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला आहे। 19 नोव्हेंबर या दिवशी पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला असून आता डिसेंबर महिन्याच्या 9 तारखेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा
योजनेचा 8वा हप्ता जमा होईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होते। आता ही झाली नमो शेतकरी योजनेबद्दलची अपडेट आणि त्यानंतर शेतकऱ्यांसाठी पीक विमा, नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानासंदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, ती आपण आता सविस्तर बघूया। तर आता नमो शेतकरी योजनेबद्दलची अपडेट आपण बघितली आहे। त्यानंतर आता या ठिकाणी म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलं होतं आणि त्यानंतर सरकारने पुन्हा शेतकऱ्यांसाठी 11,000 कोटींचं पॅकेज या ठिकाणी जाहीर केलं होतं। अशा पद्धतीने साधारणतः 40,000च्या पुढे म्हणजेच की 40,000 कोटींपेक्षा जास्त या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून रक्कम ही जाहीर करण्यामध्ये आली होती आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे सध्या जमा करण्यामध्ये येत आहेत। आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करा आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। ही 2 कामे केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि या ठिकाणी रब्बी अनुदानाचे पैसे जमा होतील। जर तुम्ही ई-केवायसी केली असेल, जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तरी देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही तुमच्या परिसरातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा किंवा तहसीलमध्ये जाऊन तुम्ही तलाट्याशी संपर्क साधू शकता आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे, रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता पीक विमा कधी मिळणार तर साधारणतः 10 ते 15 दिवसानंतर पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पीक विमा किती तर हेक्टरी 17,000 रुपये या ठिकाणी वाटप होणार आहे। मात्र सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असून बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करा। जर ई-केवायसी केली असेल किंवा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। जर ही दोन्ही कामे पूर्ण असतील तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही तुमच्या परिसरातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा किंवा तहसीलमध्ये जाऊन तुम्ही तलाट्याशी देखील संपर्क साधू शकता। अशा पद्धतीचे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती। सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असून आता लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाणार आहे। त्यानंतर सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असून आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून आता कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्यामध्ये आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार असून राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही आता 30 जून 2026 पर्यंत या ठिकाणी होणार असल्याची देखील माहिती आपल्याला बघायला मिळत आहे। यामुळे आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। तर अशा पद्धतीचे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अपडेट कशा पद्धतीची वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।